गाडगे भावकीच्या कुलदैवतेच्या पूजेनिमित्त छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण रामचंद्र उतेकर यांचा भव्य सत्कार समारंभ समस्त गाडगे परिवाराकडून तसेच गणेशनाथ महाराज संस्थान आळंदी व पंढरपूर संस्थानाचे मठाधिपती तसेच विशेष संशोधित श्री क्षेत्र शिवतळगड सुंदर मठाचे संशोधक परमपूज्य सद्गुरू अरविंदराज महाराज यांचा शुभ हस्ते संपन्न झाला। तसेच गाडगे परिवारातील उच्च शिक्षित मुले CA, वकील, सिव्हिल इंजिनियर, मास्टर ऑफ फायनान्स तसेच गाडगे परिवारातील ज्येष्ठ कीर्तनकार प्रवचनकार अबप दशरथ महाराज रामचंद्र गाडगे यांनी आपल्या भारत देशातील पवित्र नद्यांपैकी एक माँ नर्मदे 3650 किलोमीटर पायी वारी दिंडी साधू जीवन व्यतीत करत सतत 3 महिने माँ नर्मदे परिक्रमाचे सुपणे पूर्ण करून आल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार सद्गुरू अरविंदराज महाराज यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। तसेच गाडगे परिवारातील ज्येष्ठ मार्गदर्शक आधारस्तंभ अबप महादेव तात्याबा गाडगे सेठ व अबप रामचंद्र विठू गाडगे व गावातील सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक व उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। श्री क्षेत्र गांधरपाले रायगड तालुका पोलदपूर श्री स्वयंभू सिद्धिविनायक मंदिराचे मालक श्री सेवक संतोष एकनाथ गाडगे जगप्रसिद्ध छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण दादा उतेकर यांना मनापूर्वक शुभेच्छा देताना दादा आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे अशा शब्दात धन्यवाद मानले। तसेच आपल्या गावातील सर्व महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न झाला। आडावले खुर्द गावातील सर्व महिलांचा हरिपाठ सेवा संपन्न झाली। नवोदित कीर्तनकार अबप विलास महाराज सनस गाव वडगर यांची सुस्वर अशा मधुर वाणीतून समाज प्रबोधन कीर्तन रूपी सेवा संपन्न झाली। कीर्तनात साथ देणारी सर्व सुप्रसिद्ध गायनाचार्य रायगड भूषण अबप बालकृष्ण महाराज शंकर पवार, अबप रमेश महाराज नरे, अबप संजय महाराज गोगावले, अबप देवीदास महाराज चिकणे, सुप्रसिद्ध मृदुंगमणी रायगड भूषण अबप सुनील महाराज मेस्त्री गुरुजी, अबप प्रशांत मेस्त्री, अबप सुजल गोगावले व इतर सर्व सुप्रसिद्ध मृदुंगणी गायनाचार्य आपल्या जय हनुमान सेवा मंडळ आडावले खुर्द एरोंडवाडी मुरा मंडळातील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने गाडगे परिवारातील कुलदैवताची पूजेचा कार्यक्रम यशस्वी रीतीने संपन्न झाला। ब्युरो रिपोर्ट रायगड तक। एकच प्रश्न विचारतात की तुमचा राजा इतका थोर होता, इंग्लिश मध्ये विचारतात, हे आम्हाला माहितच नव्हतं। त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने, मला वाटतं माझ्या कुटुंबाच्या प्रेमाने, माझ्या भावकीच्या प्रेमाने, गावकीच्या प्रेमाने, या सगळ्यांच्या आशीर्वादाने अशा गोष्टी होतात। आणि मला वाटते असा सिनेमा आयुष्यात एकदाच होतो, तो पुन्हा पुन्हा होत नाही। हे सिनेमे मी भरपूर बनवले, जसं महाराजांनी सांगितलं ते जुन्नर गावचे, जुन्नरला मी टपाल चित्रपटाचं शूट केलं होतं। माझा पहिला मराठी चित्रपट टपाल मी 3 महिने जवळजवळ इकडे मुलांसाठी शोधत होतो आणि आमच्याच गावातला एक मुलगा, त्याला त्या चित्रपटासाठी महाराष्ट्र शासनाचा योग्य बेस्ट ऍक्टरचा पुरस्कार मिळाला होता। त्यामुळं आनंद त्याच्यातच वाटतोय। आणि मी असं काही मोठं काम केलं असं मला अजिबात वाटत नाही, फक्त मला जे मनापासून जे आवडतं ते प्रामाणिकपणे मन लावून केलंय एवढंच वाटतंय। आणि एक गोष्ट मला वाटतं, आता आपल्या भागातली मुलं ज्या प्रकारे पुढे जात आहेत, जसं आताच महाराजांनी काही विद्यार्थ्यांचा इथे सत्कार केला, कोणी CA आहे, कोणी LLB केली आहे, कोणी ऑस्ट्रेलियामध्ये एरोप्लेनचे पार्ट्स बनवत आहे। मला वाटते हेच आपलं भविष्य आहे आणि पुढच्या येणाऱ्या काळात मला वाटतं प्रत्येक महिन्यात असे सत्कार करावे लागतील। एवढी आपली मुलं किंवा एवढे जे विद्यार्थी आहेत ते इतक्या टोकाला जाणार आहेत आणि आपल्या गावाचं, आपल्या पोलादपूर तालुक्याचं नाव मला वाटते जगभरात प्रसिद्ध करतील ही अपेक्षा ठेवतो। आणि तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आभार। इथे बोलून हा सन्मान दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय भवानी।